बनावट नोटांचे आमिष दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या 7 जणांच्या टोळक्याला पोलिसांनी रंगेहात अटक करून त्यांच्याकडून 9 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय। मोहम्मद आबिद अब्दुल बासित राहणार इस्लामपुरा छोटी गुजरी, वासुदेव गोविंद चौहान, सूरज वासुदेव चौहान दोघेही राहणार बोदेगाव तालुका दारवा, मंगल नारायण चौहान राहणार धानोरा जिल्हा वाशिम, बाबाराव चौहान राहणार पिंपळगाव तालुका मानोरा जिल्हा वाशिम, कमल उर्फ सद्दाम अफसर शहा राहणार वरुड तालुका दारवा, पवन अशोक गुघाने अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। दारव्हा ते कारंजा रोडवर असलेल्या मनशांती बारजवळ नागरिकांना नकली नोटांचे आमिष दाखवून लुटणारी टोळी सावज टिपण्याच्या बेतात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली। या माहितीवरून दारव्हा पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावर सापळा रचून धाड टाकली। त्यानंतर 2 चारचाकी वाहनामधून 7 जणांना ताब्यात घेण्यात आले। तसेच त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ लहान मुलांच्या खेळण्यातील मनोरंजन बँकेच्या नकली नोटा आढळून आल्यात। या बनावट नोटांचे आमिष देऊन ते नागरिकांची लुटमार करीत असल्याचे त्यांनी सांगितले। त्यावरून पोलिसांनी संबंधित आरोपींना रीतसर अटक करून पंचासमक्ष 6,300 रुपयांच्या रोख, 7 मोबाईल, 97,200 रुपये तसेच स्विफ्ट डिझायर, अर्टिका अशी 2 वाहने अंदाजे 8,50,000 रुपये असा एकूण 9,53,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह ठाणेदार शिवप्रकाश मुळे, एपीआय दिनेश गावंडे, पोलीस शिपाई विजय होगसे करीत आहेत।